ज्याची भीती असते तेच संकट नेमकं समोर येऊन उभं राहतं. आपण सगळे विचार करत असतो की 2020च्या त्या भयानक काळानंतर आता कुठे सगळं सुरळीत झालंय. पण अचानक एक बातमी येते. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने परत एकदा जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. यावेळी नाव होतं एम्पॉक्स आणि बघता बघता भारतात केरळमध्ये या नव्या विषाणूचा पहिला रुग्ण सापडला. भीती वाटणं खूप साहजिक आहे, पण नुसती भीती बाळगून किंवा पॅनिक होऊन चालणार नाही. कारण या बातमीमागचं सत्य थोडं वेगळं आणि जास्त गुंतागुंतीचं आहे. नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय या बोलूया. गेली काही वर्ष आपण एका विचित्र ताणाखाली जगतोय. जगात कुठेतरी काहीतरी घडतं आणि त्याचे पडसाद थेट आपल्या घरापर्यंत पोहोचतात. ऑगस्ट 2024मध्ये जेव्हा WHO ने एम्पॉक्ससाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली, तेव्हा अनेकांना वाटलं की हे परत तेच चक्र सुरू झालं. पण थांबा, हा तो जुना मंकी पॉक्स नाही आहे, ज्याच्याबद्दल आपण 2022मध्ये ऐकलं होतं. यावेळी या विषाणूने स्वतःला अतिशय हुशारीने बदलले. क्लेड 1B नावाचा हा नवा प्रकार जास्त वेगाने आणि जास्त धोकादायक पद्धतीने पसरतोय. आफ्रिकेतून सुरू झालेला हा आजार आता आपल्या दारात येऊन पोहोचलाय. सप्टेंबर 2024मध्ये केरळमधील एका 38 वर्षाच्या व्यक्तीमध्ये हा नवा क्लेड 1B प्रकार आढळला. तो UAEहून प्रवास करून आला होता आणि इथूनच खरा प्रश्न सुरू होतो. आपण खरंच तयार आहोत का? आपल्या यंत्रणा अशा संकटांना सामोरे जाण्यासाठी किती सक्षम आहेत? थोडं मागे जाऊन पाहूया. हा आजार मुळात प्राण्यांमधून माणसात आलेला आहे. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या जंगलामध्ये खारी किंवा उंदीर यांच्यासारख्या प्राण्यांमधून तो माणसात यायचा. पण आता तसं राहिलेलं नाही. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर या क्लेड 1B प्रकारात ॲपोबेक 3 नावाचं जनुकीय बदल किंवा म्युटेशन झाले. सोप्या भाषेत सांगायचं तर हा विषाणू आता मानवी शरीराशी जास्त चांगल्या प्रकारे जुळवून घ्यायला शिकलाय. 2022मध्ये जो आजार पसरला होता तो प्रामुख्याने विशिष्ट गटांमध्ये आणि लैंगिक संपर्कातून पसरत होता. पण आता तसं नाही. आता हा नवा प्रकार लहान मुलांमध्ये घरातील साध्या संपर्कातून आणि एकमेकांच्या वस्तू वापरण्याने वेगाने पसरतोय. हे जास्त भयानक आहे, कारण आता हा आजार कोणालाही होऊ शकतो. जेव्हा एखादा संसर्गजन्य आजार उंबरठ्यावर येतो, तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते ती म्हणजे सीमांवर नजर ठेवणे. आपल्या आरोग्य मंत्रालयानेही तेच केलं. मार्गदर्शक सूचना आल्या, विमानतळावर आणि बंदरावर तपासणी सुरू झाली. पण महाराष्ट्रात, विशेषतः मुंबई आणि पुण्यात एक वेगळी आणि खूप महत्त्वाची गोष्ट घडली. राज्य सरकारने आणि प्रशासनाने फक्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांचीच नाही, तर देशांतर्गत प्रवाशांचीही तपासणी सुरू करण्याचे आदेश दिले. हा निर्णय साधा वाटत असला तरी साथरोगशास्त्रांच्या दृष्टीने तो खूप मोठा आहे. तुम्ही विचार करा, जर कोणी संसर्ग झालेला माणूस विमानातून दुबईहून मुंबईला आला आणि तिथून तो देशांतर्गत विमानाने दिल्लीला किंवा नागपूरला गेला, तर तो आजार किती वेगाने पसरेल. त्यामुळे ही सेकंडरी ट्रान्समिशन चेन म्हणजे दुय्यम संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अंतर्गत प्रवाशावर लक्ष ठेवणं सर्वात गरजेचं होतं. बाहेरचा धोका बाहेरच रोखणं वेगळं, पण घरात शिरलेला धोका घरातल्या घरात पसरू न देणं हे जास्त कठीण असतं. आणि नुसती तपासणी करून थांबता येत नाही. समजा एखादा संशयित प्रवासी सापडला तर त्याचं काय करायचं? त्याला साध्या रुग्णालयात नेऊन चालत नाही. तिथे इतर रुग्णांना संसर्ग होण्याचा धोका असतो. म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिकेने म्हणजे BMCने अतिशय वेगाने पावलं उचलत मरोळच्या 7 हिल्स रुग्णालयात खास 14 खाटांचा एक वॉर्ड फक्त एम्पॉक्ससाठी राखून ठेवला. मुंबईत कस्तुरबा आणि 7 हिल्समध्ये प्रत्येकी 50 खाटांची तयारी ठेवण्यात आली. पुण्यात नायडू रुग्णालय आणि नागपूरमध्ये एम्सला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं. हे सगळं यासाठी होतं की विमानतळावरून संशयित व्यक्तीला थेट या विशेष कक्षात आणता यावं. या आजाराचा एक अत्यंत फसव्या काळ असतो, ज्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतात. विषाणू शरीरात गेल्यावर 5 ते 21 दिवसांपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. माणूस अगदी ठणठणीत वाटतो. पण जेव्हा ताप येतो, अंग दुखतं आणि त्यानंतर अंगावर पुरळ येतात, तेव्हा तो खऱ्या अर्थाने संसर्गजन्य बनतो. जोपर्यंत अंगावरील शेवटच्या फोडाची खपली पडून जात नाही, तोपर्यंत त्या रुग्णाला पूर्णपणे वेगळं ठेवावं लागतं. आणि इथेच एक मोठा विरोधाभास तयार होतो. आपण रुग्णालये उभी करू, विलगीकरण कक्ष तयार करू, पण जर रुग्ण स्वतःहून पुढे आलाच नाही तर? एम्पॉक्सच्या बाबतीत हाच सर्वात मोठा धोका आहे. या आजारात अंगावर, चेहऱ्यावर मोठे फोड येतात. समाजाची याकडे बघण्याची दृष्टी अजूनही खूप संकुचित आणि पूर्वग्रह दूषित आहे. लोकांना अजूनही वाटतं की हा आजार विशिष्ट लोकांमध्येच होतो.
त्या सामाजिक कलंकाच्या भीतीमुळे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने अनेक जण आजार लपवतात. ते घरच्या घरी उपाय करत बसतात. पण जेव्हा आजार लपवला जातो तेव्हा ती एक अदृश्य साखळी बनते. अशा अदृश्य साखळ्या सरकारी सर्व्हेलन्सच्या रडारवर कधीच येत नाहीत. आणि म्हणूनच हा लढा फक्त डॉक्टरांचा नाही तर समाजाचाही आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की यावर लस नाही आहे का? उत्तर आहे हो, लस आहे. MVA-BN किंवा ज्याला जिनिओस म्हणतात, अशा लसी जगात उपलब्ध आहेत. पण इथे जागतिक राजकारणाचा आणि वैद्यकीय विषमतेचा एक अत्यंत विदारक चेहरा आपल्यासमोर येतो. जेव्हा 2022-23 मध्ये युरोप आणि अमेरिकेत हा आजार पसरला, तेव्हा त्या विकसित देशांनी त्यांच्या आर्थिक ताकदीच्या जोरावर लसींची प्रचंड साठेबाजी केली आणि आपला प्रादुर्भाव आटोक्यात आणला. पण आज जेव्हा आफ्रिकेत लाखो लोक आणि लहान मुलं या नव्या क्लेड 1B मुळे बाधित होत आहेत, तेव्हा तिथे लसींचा प्रचंड तुटवडा आहे. 11 आफ्रिकन देशांमध्ये जेमतेम 7 लाख लोकांना लस मिळाली आहे. ती गरजेच्या तुलनेत काहीच नाही. इथे भारताची भूमिका खूप महत्त्वाची आणि समतोल राहिली आहे. भारताने स्वतःच्या देशात सरसकट सगळ्यांना लस देण्याचं धोरण अवलंबलेलं नाही. त्याऐवजी जिथे प्रादुर्भाव दिसेल तिथेच मर्यादित लसीकरण करण्याचं किंवा जोखीम असलेल्यांनाच लस देण्याचं सूत्र ठेवलंय. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने एक मोठं राजनैतिक पाऊल उचललंय. क्वाड गटाच्या माध्यमातून म्हणजे अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियासोबत मिळून या लसींचं उत्पादन वाढवून त्या कमी उत्पन्न असलेल्या देशांपर्यंत विशेषतः आफ्रिकेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भारत करतोय. हा नुसता मदतीचा हात नाही तर भारताला जगाचं औषधालय म्हणून जे ओळखलं जातं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. या सगळ्या परिस्थितीचा फक्त आरोग्याशी नाही तर अर्थव्यवस्थेशी खूप जवळचा संबंध आहे. आपण विमानतळाबद्दल बोलतो, पण जे समुद्री मार्ग आहेत त्यांचं काय? गुजरातमधील कांडला बंदर हे भारताच्या व्यापाराचे एक मोठं केंद्र आहे. तिथेही पोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनने कडक नियम लागू केलेत. बाहेरून येणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर बारकाईने लक्ष ठेवलं जाते. पण याचा एक दुसरा अर्थ असाही होतो की जहाजांची तपासणी आणि कर्मचाऱ्यांचे क्वारंटाईन यामुळे व्यापाराचा वेग थोडा मंदावतो. सुरक्षेसाठी उचललेली पावलं अनेकदा आर्थिक गतीला ब्रेक लावतात. हा समतोल साधणं हे कोणत्याही सरकारसाठी तारेवरची कसरत असते. या सगळ्या उपाययोजना यशस्वी होण्यासाठी सर्वात कळीचा मुद्दा असतो तो म्हणजे योग्य आणि वेळेत निदान. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजे NIVच्या नेतृत्वाखाली देशभरात 35 पेक्षा जास्त प्रयोगशाळा या आजाराच्या चाचणीसाठी सज्ज करण्यात आल्या. त्यांनी RT-PCR तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक निदानाची पद्धत विकसित केली. हे महत्त्वाचं का आहे? कारण सुरुवातीच्या टप्प्यात एम्पॉक्सची लक्षणे अगदी कांजिण्यासारखीच दिसतात. चुकीचं निदान झालं तर संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. हा सगळा घटनाक्रम आणि एम्पॉक्सचं हे नवं संकट आपल्याला 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकवतं. पहिली गोष्ट, आजच्या या वेगवान जगात कुठलाही आजार आता भौगोलिक सीमांमध्ये अडकून राहत नाही. तो तिथला आजार कधीही एका विमान प्रवासाने इथला होऊ शकतो. दुसरी गोष्ट, केवळ अद्ययावत रुग्णालये आणि प्रयोगशाळा असून चालत नाही. समाजाची मानसिकता बदलणं जास्त गरजेचं आहे. जोपर्यंत आपण आजारी व्यक्तीकडे संशयाने पाहणं सोडत नाही तोपर्यंत लोक आजार लपवणं सोडणार नाहीत. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणूस, प्राणी आणि निसर्ग यांचं आरोग्य आपण वेगवेगळं करून पाहू शकत नाही. वाढतं शहरीकरण, जंगलांची होत असलेली कत्तल आणि हवामान बदल यामुळे आपण प्राण्यांच्या अधिवासात घुसतोय. त्याचाच परिणाम म्हणून प्राण्यांमधले असे घातक विषाणू माणसात येत आहेत. यावर उपाय म्हणून भारत सरकारने वन हेल्थ म्हणजे एक आरोग्य मिशन सुरू केले. यापुढे केवळ आरोग्य मंत्रालय काम करून चालणार नाही तर पशुसंवर्धन विभाग, पर्यावरण विभाग यांनाही एकत्र येऊन काम करावं लागेल. तेव्हाच आपण अशा संकटाची चाहूल आधीच घेऊ शकतो. केरळमध्ये सापडलेला तो रुग्ण, विमानतळावर होणारी तपासणी किंवा जागतिक आरोग्य संघटनेची आणीबाणी हे सगळं फक्त हिमनगाचं टोक आहे. आपल्याला आजार थांबवायचा असेल तर मुळावर घाव घालावा लागेल. घाबरून चालणार नाही. पण मला काय त्याचं असं म्हणून दुर्लक्ष करूनही चालणार नाही. सरकार त्यांचं काम करते, पण एक सजग नागरिक आणि एक समाज म्हणून आपण काय करतोय यावर आपलं भविष्य ठरलेलं आहे. कारण ही चर्चा इथे संपते आहे, पण हा विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत नक्की पोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच.
नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.